माझं मार्केट पहिल्या आठवड्यापेक्षा आपल्या रविवारी गावात बाजार झाला हा. त्याशी माझा पूर्ण माल संपूर्ण मला माल कमी पडला. तर शेतकरी बांधवांचं काय असतो, छोट्या छोट्या भाजीपाला असतात, 100 पेंड्या, 50 पेंड्या, 200 पेंड्या, एवढ्यासाठी आपल्याला मार्केटला जावं लागतं. आपल्या स्वतःचा माल स्वतः विकू शकतो, तो मालक आहे स्वतःच्या भाजीपाल्याचा, त्यामुळे त्याला विकण्याचा देखील अधिकार आहे. मंडळी नमस्कार. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही बघितले की आपल्या कोंडी गावामध्ये रविवारचा आठवडी बाजाराला सुरुवात झालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच आमच्या कोंडी गावामध्ये असा भरगतचा असा बाजार भरलाय, ते तुम्ही बघितलं देखील आहे. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद आमच्या शेतकऱ्याकडून आमच्या गावासाठी भरपूर असा मिळाला आणि पहिलाच दिवस असल्यामुळे खरंच मित्रांनो वाटत नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल असं. तर मित्रांनो, आपण त्या दिवशी आपल्या मार्केटमध्ये बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या की त्यांना आपल्या कोंडी गावात कसा रिस्पॉन्स आहे, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास आहे का. त्यांनी देखील सांगितले की कुठल्या प्रकारचा त्रास नाही, कोंडी गावात मस्त बाजार आहे, आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे, कुणालाही कुठल्याही प्रकारचं कुठलंही बंधन नाही, त्रास नाही, काय नाही, भाजीपाला विका आणा, हे सर्व तुम्ही बघितले. तर आता मित्रांनो, आमच्या गावातील एक शेतकरी आहेत, त्यांचा भाजीपाला देखील असतो. काही भाजीपाला स्वतःच्या शेतातला आहे, काही भाजीपाला ते विकत आणतात यार्डाकडून. तर ह्या बाजारामुळं, ह्या मार्केटमुळं त्यांच्या उद्योगावर काही परिणाम झालेला आहे का, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर चला मग जाऊया थेट एका शेतकऱ्याजवळ. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला सांगा, तुमचं नाव काय आहे? मनोहर हरी चव्हाण. बर. मग तुम्ही कालच्या रविवारच्या बाजारामध्ये मार्केट भाजीपाला विकायला होता का तिथं? तुम्ही हा होतं ना, आलं होतं. आला होता का? बरं, मग तुमचं मार्केट त्याविषयी काय खपलं का नाही? माझं मार्केट पहिल्या आठवड्यापेक्षा आपल्या रविवारी गावात बाजार झाला हा. त्याशी माझा पूर्ण माल संपूर्ण मला माल कमी पडला. अरे बापरे. म्हणजे साधारणतः तुम्ही मार्केट काय काय आणताय? सगळं वांगी, टमाटे, बटाटे, कोथिंबीर, अद्रक, लिंबू, सगळं काय जे आपल्या घराला लागते ते सगळं वस्तू आणतो. मग त्या सगळ्या वस्तू तुमच्या तिथं संपल्या? हा, सगळं संपलं. म्हणजे तुम्हाला चांगला मार्केट मिळालं का? ते एक नंबर मिळाला. एक नंबर. ते फिरून विकावं लागत होतं त्यापेक्षा बरं आहे का ते? बसून विकल्यामुळे माल जास्त गेला. जास्त गेला. बर. मग आता तुम्ही आठवड्यात एकदा विकताय, आता रोजचं काय परिणाम आहे का तुमच्या मार्केटवर? रोज मार्केट थोडं रविवारपेक्षा रोजचं मार्केट थोडं कमी आले, रविवारी गावात माल भरपूर जातो. पण तुमच्या उद्योगावर म्हणजे तुमच्या ह्या व्यापारावर काही अडचण तर नाही ना? काय काय नाही अडचण. उलट गावाला मार्केट आल्यामुळे आमचं मार्केट वाढलं. तुमचं मार्केट वाढलं म्हणजे आपल्या गावाची पण शोभा वाढली. शोभा वाढली आणि गावाला लहान मुलांना शाळेत डबे लागते, ती भाजी सकाळ सकाळी रोज आठवड्याला पोच करतो. बर 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 बर. आणि रविवारी दिवशी आपल्या मार्केट मंदिरासमोर बसतो. रविवारच्या दिवशी एक नंबर चालतं. एक नंबर चालतं आणि माल भरपूर जाते आणि लोकांचा माल आल्याला कमी पडला. अरे वा. व्यापारी लोकांचा. खरंच मित्रांनो, ही साधी सोपी गोष्ट नाही. पहिलाच रविवार होता, यांनी सांगितलंय की 8 दिवस फिरून विकतो तेवढा माल त्यांनी एकाच दिवशी विकला मित्रांनो. मग आता तर डेली चालूच आहे. आता त्यांनी आणलंय मार्केट. आता सकाळच्या 7 वाजले आहेत मित्रांनो. सकाळच्या 7 वाजता त्यांनी एवढं मोठं मार्केट देखील आणलेलं आहे. तर ते मार्केट आता रोजचं डेली देखील खपणारही आहे आणि आठवड्याचं देखील खपणार आहे, हे तर तुम्ही बघितलेच मित्रांनो. तर मित्रांनो, आता अशा एका शेतकऱ्याची आपण खरंच मुलाखत ऐकली की मला ह्याच्यातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमच्या खेडेगावातील आजूबाजूचे जे आमचे शेतकरी बांधव आहेत, जे पण आपल्या शेतामध्ये भाजीपाला, कांदा, बटाटा, टमाटा जे पण काही असेल ते आता यार्डाला नेण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांचं काय असतं, छोट्या छोट्या भाजीपाला असतात, 100 पेंड्या, 50 पेंड्या, 200 पेंड्या, एवढ्यासाठी आपल्याला मार्केटला जावं लागतं. तिथं तुम्हाला माहिती आहे पालेभाज्याचे रेट कसे असतात, पाडून मागतात, दलाली असते, हमाली असते, तोलाई असते, इथं लावा तिथं लावा, बऱ्याच अशा अडचणी असतात मित्रांनो. तुम्हाला तर माहिती आहे, त्या अडचणीतून आपल्या शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, ह्या अडचणीत माझा शेतकरी जातो आणि जिथं 100 रुपये मिळायच्या ठिकाणी त्याला 70 रुपये 80 रुपयेच मिळतात. पण आपल्या गावच्या बाजारामध्ये ज्यावेळेस आठवडी बाजार भरला जातो, तिथे मात्र शेतकरी आपल्या स्वतःचा माल स्वतः विकू शकतो, तो मालक आहे स्वतःच्या भाजीपाल्याचा, त्यामुळे त्याला विकण्याचा देखील अधिकार आहे. तर 4 पैसे इतरांना जाण्यापेक्षा त्याच्या खिशात जातात, हे लक्षात घ्या. तर ह्याच्या पुढं आमच्या आजूबाजूच्या म्हणजे आमचं कोंडी गाव, तर पत्ता सांगतो. काल एकाने मला विचारलं होतं की ॲड्रेस आम्हाला परफेक्ट सांगा म्हणून. तर आमचा ॲड्रेस आहे
सोलापूर पासून 10 किलोमीटर अंतरावरती उत्तर सोलापूर कोंडी गाव, या कोंडी गावात हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिराच्या समोर आपला हा आठवडी बाजार भरणार आहे आणि भरलेला देखील आहे. तर तुम्ही देखील ह्या आठवड्यात आला नसाल तर येणाऱ्या रविवारी नक्की आपल्या गावाला भेट द्या आणि येताना भाजीपाला घेऊन या आणि तुम्हाला हवी ती वस्तू भाजीपाला असतील ते तुम्ही घेऊनही जावा. तर मित्रांनो पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण आहे. तर चव्हाण साहेब खूप खूप धन्यवाद. हे काय भाजी मला देताय का? हा तुम्हाला देतो, घ्या घ्या. अरे वा 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 वा. नाही मित्रांनो, हे शेतकरी आहेत, आपण यांचं घ्यायचं नाही, यांचं प्रेम असतं बरोबर आहे. परंतु तुम्ही ऐकलंय ना, खूप छान झाले. तर नक्की एकदा गावाकडे माझ्या या. शेतामध्ये मेथी, शेपू, पालक सगळा माल आहे. कमी पडला माल तिथून आणतो. अच्छा, या रत्न. म्हणजे तुमचं स्वतःच बी आहे हा, आणि बाहेरचे बी व्यापाऱ्यातून आणताय आणतो. तुम्ही. हा, दोन्ही कमी पडले बाहेर आणतो. बरोबर आहे, केलंच पाहिजे. हा हा. पोटासाठी मित्रांनो आणणं, विकणं, 4 पैसे मिळवणं हे आपलं कामच आहे. तर मित्रांनो खूप छान आहे भाजीपाला, असाच ताजा ताजा तुम्हाला मिळणार आहे आपल्या शेतातला. आणि शेतकऱ्याकडून, कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाण्यापेक्षा शेतकऱ्याकडून स्वतःचा योग्य भाव मिळणार आहे, ताजा ताजा मिळणार आहे, स्वच्छ मिळणार आहे. तर नक्की आपल्या कोंडी गावाला भेट द्यावीच लागते. आमच्या गावकडे आम्हाला साथ दिल्यामुळे आम्ही मार्केट जास्त वाढवलं. वा 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 वा. साथ देणार ना, आपल्या गावातलीच माणसं आहे ती. हा. परगावची माणसं आपल्याला साथ हा, देते, हा, आपण बी देतो. हा, देतो. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एका शेतकरी बांधवापुत्र हा व्हिडिओ जाऊ द्या, त्यांना देखील कळू द्या. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.